तर खूप दिवसापासून तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती. तर आज फायनली ती तुम्हाला मी गुड न्यूज सांगणारच आहे. तर व्लॉगला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. गुड न्यूज सांगतेच तुम्हाला. तर हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले नवनवीन व्लॉग नेहमी बघत राहा. तर तुम्हाला आज वाटत असेल की मी कुठं आली आहे. तर आज मी नवीन आली असं तुम्हाला वाटत आहे ना? हो, तर नवीन जागा आहे ही. तर मी आज आली आहे माझ्या जाऊबाईंच्या माहेरी, म्हणजे वैशूताईच्या माहेरी आली आहे आज. वहिनीने आम्हाला आज जेवण करायला बोलावलं होतं सगळ्यांनाच, म्हणजे आमच्या सगळ्याच फॅमिली मेंबरना आज त्यांनी जेवण करायला बोलवलं. खूप दिवसापासून त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, पण काही कामानिमित्त जाणं झालं नाही. तर म्हटलं फायनली आज आम्ही जातो. तर वहिनी पण म्हणाल्या, तुम्ही या, खूप दिवस झाले तुम्ही कधी आल्याच नाही आमच्या घरी. तर मी म्हटलं ठीक आहे, आम्ही येतो. तर त्यांनी जेवणाचाच कार्यक्रम उभा केला. आम्ही नाही नाही म्हटलं, टाईम निघून जाईल म्हटलं, पण ते म्हणाले नाही नाही तुम्ही येत नाही, तर तुम्ही फायनली आमच्या घरून जेवणच करून जा. तर आम्ही संध्याकाळीच मग वहिनीच्या घरी गेलो, कारण दिवसभर काही वेळ मिळालाच नाही. तर संध्याकाळी 7:30ला 7ला वगैरे गेलो असेल. तर मग वहिनीने सगळं जेवण बनवून ठेवलं होतं. तर पोळ्या बनवायच्या बाकी होत्या. तर म्हटलं तुम्ही नका बनव, आम्ही काहीतरी तुम्हाला हेल्प करतो. कारण स्त्रियाला आपल्याला कुठेही जावं पण थोडीशी हेल्प केलं तर बरं वाटतं. नाहीतर असं सरळ सरळ जा आणि जेवण करून यायला आपल्याला पण बरं नाही वाटत. कारण त्या पण आमच्या घरी आल्यात की आम्हाला हेल्प करू लागतात, आणि आपण त्यांच्या घरी गेलं तर काम म्हणून नाही. तर त्यांनी सगळा स्वयंपाक केलाच होता, फक्त आता कणिक पण मळून ठेवली होती. त्या करणारच होत्या, पण लगेच आम्ही गेलो म्हणून त्यांना स्टॉप म्हटलं, आम्हीच करतो, तुम्ही थोडा वेळ बसा. तर मग आम्ही बोलत बसलो. तर इथं मी करत आहे पोळ्या, म्हणजे वैशू लाटून देत आहे तर मी शेकत आहे उभी उभी, आणि वैशूताई आपल्या बसून लाटत आहे. तर आमचं तर पोळ्या बनवण्याचं काम तर फेवरेटच आहे, म्हणून इथं आम्ही बोलत बोलत दोघी पण पोळ्या करत आहोत. कामाच्या गडबडीत तर वैशू पण खूप दिवस झाले माहेरी गेलेच नाही, म्हणजे खूपच दिवस, 2-3 महिने लोटले की काय आठवत पण नाही. खूप दिवस झाले मी पण नाही गेली. मी तर आता सध्या थोडी जातच आहे, कारण थोडी बाबांची वगैरे तब्येत बरोबर नाही, तर माझं जाणं येणं थोडंसं जास्त आहे. पण वैशू थोडी लेटच वैशूचं थोडंसं जाणं कमी आहे, कारण थोडंसं बाकीचे पण काम आहे. तर बाकीचे पण कामं अ, तिला सांभाळायचे असतात, म्हणून काही जाणं होत नाही. तर आज फायनली आम्ही सगळे मिळून आलो आहोत. तर आमच्या वहिनी लाजत आहे इथं कॅमेऱ्यासमोर यायला, तर तुम्हाला वहिनी पण दाखवेलच. तर व्लॉगला शेवटपर्यंत नक्की पहा. माहेरी जायच्या वेळी खूपच असे मजा येते, कारण वहिनीला पण थोडासा त्रास द्यायला मजा येते. तर आम्ही इथं वहिनीची थोडी चेष्टा मस्करी करत आहोत, तर याच निमित्तानं आपल्याला थोडा वेळ पण निघून जातो आणि चेष्टा मस्करी पण करायला भेटते. तसंच आम्ही वहिनीला म्हटलं होतं की तुम्ही कामं करा, आम्ही बसून खातो. पण असं गमतीत म्हटलं, पण काही तसं चांगलं वाटत पण नाही. कारण आपण चेष्टा मस्करीमध्ये आपण आपल्या वहिनीला थोडंसं असं चेष्टा करू शकतो की तुमच्याच हातचं खायचं, आम्ही बसून खाऊ. पण तसं करायला आवडतच नाही. मिळून मिळून केलं तर काम पण हलकं होतं. तर इथं वहिनीने मस्त भाजी बनवली आहे चिकनची. आम्ही तर भाजीच म्हणतो कोणत्याही गोष्टीला. चिकनला चिकन म्हणावं तर भाजी, कधी पण तोंडात भाजीच येतं. तिथं मस्त भाजी, चिकनची भाजी भाजी ते बघा भाजीच येतं. इथं मस्त चिकन बनवलं होतं. तर वहिनीला माहीतच नव्हतं मी तर कॅमेरा लावला आहे म्हणून. त्या अचानक आल्या आणि कॅमेरा लावला का, माझी तयारी झाली नाही असं म्हणाल्या. तर म्हटलं काही हरकत नाही, मग तुम्ही मेकअप करून कधी येणार माझ्या ब्लॉगमध्ये? तर त्या म्हणाल्या मी नक्की येईल मेकअप करून, त्या दिवशी मला घ्या. तर मी म्हटलं विदाऊट मेकअप पण तुम्ही मस्त दिसत आहात. तर तरी पण वहिनीला तुम्हाला शेवटी नक्की दाखवेल. तर वहिनी म्हणाले जेव्हा मी मस्त मेकअप करेल किंवा छान दिसेल त्या दिवशी घ्या, आज मी अशीच आहे तर तुम्ही आज मला घेऊ नका. तर म्हटलं ठीक आहे वहिनी, तुम्हाला नंतर कधीतरी घेते. तर इथं सगळा स्वयंपाक झाला बघा, तुमच्यासोबत बोलता बोलता स्वयंपाक पण झाला. आणि इथं बनवत आहेत ताटं. मुलांना भुका लागल्या होत्या, ते दुपारपासून जेवणच केले नव्हते, कारण मामाच्या घरी जायचं आहे म्हटलं तर त्यांनी एकच गोंधळ चालू केला होता. शेवटी मग ते जेवणच केले, कारण मामाच्या घरी जायचं म्हटलं तर मुलांना कुठं काय भुका लागतात, म्हणून त्यांनी जेवणच दुपारी केलं नाही. आणि मग इथं फायनली इथं आल्यानंतर त्यांना सारख्या भुका लागत होत्या. मग म्हटलं थोडा स्वयंपाक होऊ दे, मग तुम्हाला वाढते. तर मी मुलांना वाढलं. त्यानंतर जाऊबाईंनी घरच्यांसाठी ताटं बनवले, तर तिथं वाढत आहे. तर मी लहान मुलांना पहिलंच देऊन दिलं होतं, कारण तुम्ही चालू करा म्हटलं, तुम्हाला वेळ लागते ना.
तर तुम्ही जेवण करणं चालू करून द्या. तर इथं वहिनी कापत आहे कांदा. कांदा पण कापायचा राहिला होता कारण वेळ झाला होता, 9 वाजले होते. मग म्हटलं ताटं करून देऊ आणि बाकी जे काही लागेल ते हळूहळू देत राहू. तर इथं ताटं केले, सगळ्यांना जेवण वाढलं. मी आणि वैशू आम्ही जेवण वाढत आहोत. तर वहिनी आम्हाला काढून देत आहे. तर इथं सगळ्यांचं जेवण चालू आहे. तर आज वहिनीने इंद्रायणी राईस बनवला होता. मला तर इंद्रायणी राईस खूप आवडतो. कारण आम्ही एकदा आणला होता इंद्रायणी राईस. तसा आमच्याकडे इकडे भेटत नाही. म्हणजे खास करून इकडचे लोकं वगैरे खात नाही. पण इंद्रायणी राईस असं खूप म्हणत होते, म्हणून म्हटलं आम्ही थोडंसं ट्राय करू. तर इंद्रायणी राईस आम्ही 5 किलोची बॅग आणली होती आणि खूप टेस्टी लागतो इंद्रायणी राईस. तर वहिनीने पण यांच्याकडे पण इंद्रायणी राईस होता, तोच बनवला होता. आणि इंद्रायणी राईस आणि रस्सा इतका टेस्टी लागतो ना, खूपच मस्त. तर इथे मुलांना वाढत आहे. तर इथं मुलांचं जेवण ऑलमोस्ट झालंच आहे. टी व्ही बघत बघत त्यांचं पण जेवण चालू आहे. दोघं पण भाऊ सारखे टी व्ही पाहत आहे. घरी तर टी व्ही बघायला भेटत नाही कारण आम्ही टी व्ही लावूनच देत नाही यांना. पण इथं काय म्हणणार, इथं तर ते आपल्या मनाचे मालिक आहे. जे पाहिजे ते त्यांचं चालू आहे. तर इथं अदूलाही रडत रडत थोडंसं दोघा भावाचं भांडण झालं. हे तर कुठेही चालू राहते, घरी म्हणू नका, इकडे पण यांना थोडंसं मस्ती केल्याशिवाय यांचं होतच नाही. तर अदू रडत रडत आले की दादा मला रिमोट देत नाही आहे. तर वैशू म्हणत आहे दोघं मिळून एकच पहा. एकच टी व्ही असल्यावर एकच कार्टून लागणार ना, दोघांचं वेगवेगळं थोडी ना लागणार. त्यानंतर मग जेंट्स लोकांचे घरच्यांचे जेवण झाले. त्यानंतर मी बाहेर ताट नेऊन ठेवते. म्हटलं तू माझी गंमत करत होती कोणतरी. मी दरवाजा काढण्याचा प्रयत्न करत होती पण कोणतरी मागून धरून होते तिकडून. तर फायनली मग ते म्हटले की मी म्हटलं मला बाहेर जायचं आहे. मग त्यांनी सोडून दिला. तरी तर मी ताट नेऊन ठेवत आहे बाहेर. कारण आता आम्ही पण जेवण करू. टाईम पण खूप झाला होता, आम्हाला पण भुका लागल्या होत्या. म्हणून म्हटलं ताटं बाहेर नेऊन ठेवते. वहिनीच कधीपर्यंत एकट्या कामं करणार, आपण पण थोडेसे हेल्प करावे. म्हणून मी बाहेर ताटं नेऊन ठेवत आहे. त्यानंतर फायनली ताटं बाहेर नेऊन ठेवले. मग आम्ही आमच्यासाठी इथं वाढायला घेणार आहोत. तर मग बाकी सगळं जेवण आम्ही हॉलमध्येच घेऊन आलो आणि इथं आपला सगळा पसारा मांडला आणि इथंच आता म्हटलं ताटं करून घेऊ आणि जेवण करू. तर मीच इथं वाढत आहे कारण आमच्या वहिनीला तर काही आमच्या वहिनी प्युअर व्हेजिटेरियन आहे. तर त्या तर काही खात नाही. म्हटलं म्हणून तुम्ही थोडेसे साईडला बसा, म्हटलं आम्ही इकडे चालू करून देतो. कारण वहिनी तर खात नाही. पण वहिनी छान चिकन बनवते. हे खूप चांगलं आहे की वहिनी स्वतः खात नसून सुद्धा आमच्यासाठी बनवत आहे. खूप छान चिकन बनवते वहिनी. तर इथं आल्या वहिनी, त्याने आपल्या स्वतःसाठी चटणी बनवली होती आणि आता बसत आहोत आम्ही सगळेजण जेवण करायला. कारण जेंट्स लोकांचं झालं होतं, आता आम्हीच राहिलो लेडीज. तर इथं सगळे आमची आई वगैरे आलं होतं, आम्ही सगळ्याजणी बसलो होते. इथं मी ताटं करत आहे सगळ्यांसाठी आणि वैशू पण मदत करत आहे. तिथं आम्ही सगळेजण मिळून आता बसून जेवण करायला. तुम्हाला गुड न्यूज द्यायची म्हटलं तर ती आता फायनली मी देतच आहे. तर ती गुड न्यूज अशी आहे की आमची वैशू आणि मी, कारण वैशू आणि मी आम्ही असं काही दोघी एकामेकीमध्ये अंतर करत नाही. माझं माहेर ते वैशूचं माहेर आणि वैशूचं माहेर ते माझं माहेर. तर वैशू आणि मी म्हणा किंवा वैशूताई आल्या फायनली आत्या होणार आहे. तर आमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे काही महिन्यातच. तर जास्त काही वेळ नाही आहे, होईलच थोड्या दिवसात, काहीच दिवस बाकी आहे. तर आमची वैशू फायनली आत्या होणार आहे. हीच खरी गुड न्यूज आहे आणि खूप दिवस झाले सांगतो म्हटलं पण सांगायला काही वेळ भेटलाच नाही. तर फायनली आज तुम्हाला रिव्हील केलंच आहे ती गुड न्यूज काय आहे. तर ही गुड न्यूज अशी आहे. त्यानंतर आम्ही पण ताटं वाढून घेतले आणि आम्ही पण जेवण करायला बसलो. तर त्यानंतर आम्ही मस्त हशीखुशीत जेवण केलं. त्यानंतर पुन्हा भांडेच आपलं तर राहणार, ते पण ताटं बाहेर नेऊन ठेवले. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.